उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मला आशा आहे की आपण सर्वजण चांगले आहात आणि देवाच्या आशीर्वादांचा अनुभव घेत आहात. मागील भागात आपण पाहिले की यहुदाच्या जीवनातील घटनांमधून देवाची योजना कशी कार्य करत होती. जरी मानवी दुर्बलता आणि चुका दिसत होत्या, आजच्या भागात आपण पुन्हा योसेफाच्या जीवनाकडे वळणार आहोत. योसेफाला मिस्रमध्ये नेण्यात आले आणि तो पोटिफरच्या घरात सेवक म्हणून राहू लागला. या अध्यायात आपण पाहतो की कठीण परिस्थितीतही योसेफ देवाशी विश्वासू राहिला. प्रलोभनाच्या वेळी त्याने देवाचा आदर केला आणि पाप टाळले. तरी सुद्धा त्याच्यावर खोटा आरोप लावून त्याला तुरुंगात टाकण्यात आले. या सर्व प्रसंगामध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसते: देव योसेफाबरोबर होता. त्याच्या प्रत्येक परिस्थितीत देवाची उपस्थिती आणि कृपा त्याच्यावर होती. चला तर मग आजच्या या प्रेरणादायी वचनाकडे आपण लक्ष देऊया. उपासना कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. प्रियांनो, आजच्या कार्यक्रमात आपण उत्पत्ती अध्याय 39 याचा अभ्यास करणार आहोत. या अध्यायामध्ये आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय, पोटिफरच्या घरात देखरेख करणारा योसेफ. दुसरा विषय, पोटिफरच्या पत्नीने योसेफाला मोहात पाडले आणि फसवले. आणि तिसरा विषय, योसेफाला तुरुंगात टाकण्यात येते. आता आपण या तरुण योसेफाच्या मागे जाऊया आणि त्याचे काय होणार याचे आपण पाहूया. या ठिकाणी आपण पोटिफरच्या घरात देखरेख करणारा योसेफ याबद्दल माहिती घेणार आहोत. यासाठी आपण वाचूया उत्पत्ती अध्याय 39 आणि पहिलं वचन. इकडे योसेफास मिस्रात नेले, तेव्हा ज्या इश्माएली लोकांनी त्यास तेथे नेले होते त्याचपासून त्यास पोटिफर नावाच्या एका मिस्राने विकत घेतले. तो फारोचा एक अंमलदार असून गारद्यांचा सरदार होता. 17 वर्षांचा हा देखणा तरुण बाजारात गुलाम म्हणून बक्षीस म्हणून मिळणार होता. त्याला पोटिफरने विकत घेतले होते, जो गारद्यांचा सरदार होता. पोटिफर सैन्यात होता. त्यावेळी त्याचे महत्त्वाच्या ठिकाणी कार्यालय होते आणि तो एक जबाबदार, एक प्रमुख अधिकारी होता. वाचूया आपण दुसरं वचन. परमेश्वर योसेफाबरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला. तो आपल्या मिस्री धनाच्या घरी असे. तो लगेचच फारोचा अधिकारी असलेल्या पोटिफरच्या घरी पोहोचतो. तेव्हा हे स्पष्ट होते की परमेश्वर योसेफाच्या बरोबर आहे. योसेफ आल्यावर त्या घरात आशीर्वाद आला. जाऊया आपण पुढं. तिसरं वचन. परमेश्वर त्याचबरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेतो त्यास परमेश्वर यश देतो, असे त्याच्या धन्याला दिसून आले. आतापर्यंत जीवन उत्तम आहे. तुम्हाला असे म्हणायचे असेल की ते सर्वजण आनंदाने जगले, पण त्यांनी तसे केले नाही. ही कथा नाही, ती वास्तविकता नाही. देवाच्या मुलाला या जगात प्रलोभने, त्रास आणि समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. योसेफाचे देखील असेच होणार आहे. जाऊया आपण पुढं. चौथं वचन. योसेफावर त्याची कृपादृष्टी झाली. योसेफ त्याची सेवा करू लागला आणि त्याने त्याला आपल्या घरचा कारभारी नेमून आपले सर्व काही त्याच्या ताब्यात दिले. याचा जरा विचार करा. योसेफ ज्या पद्धतीने सेवा करतो त्यामुळे त्याला पोटिफरच्या सर्व भौतिक वस्तू, मालमत्ता आणि कदाचित स्थावर मालमत्ता हाताळण्याच्या पदावर बढती मिळाली आहे. त्या माणसाने त्याच्यावर सर्व गोष्टींचा विश्वास ठेवला आहे. पुढे आपण जाऊया. 5 आणि 6 वचने. आणि त्याने त्याच्या स्वाधीन आपले घरदार व सर्व काही केले. तेव्हापासून योसेफासाठी परमेश्वराने त्या मिस्राच्या घरादाराचे कल्याण केले आणि त्याचे घरदार व शेतीवाडी या सर्वांस परमेश्वराने आशीर्वाद दिला. त्याने आपले सर्व काही योसेफाच्या हवाली केले होते, म्हणून तो अन्न खाई, त्या पलीकडे आपले काय आहे याचे त्याला भान नसे. योसेफ हा बांधेसूद व देखणा होता. पोटिफरने योसेफावर इतका विश्वास ठेवला की त्याने कधीही हिशोब मागितला नाही. त्याला हिशोब तपासण्यासाठी कोणत्याही CAची आवश्यकता नव्हती. त्याला या तरुणाच्या प्रामाणिकपणावर विश्वास होता. फारोचा अधिकारी म्हणून पोटिफरला फक्त एकच गोष्टीची काळजी वाटत होती, ती म्हणजे
त्याने फारोला संतुष्ट करावे आणि तिथे चांगले काम करावे. त्याने योसेफाला त्याचे वैयक्तिक व्यवहार हाताळू दिले. तो केवळ अन्न खाई, त्या पलीकडे त्याला कोणत्याही गोष्टीकडे लक्ष द्यावे लागत नसे, कारण त्याला या तरुणावर विश्वास होता. आता आपण आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे वळत आहोत. पोटिफरच्या पत्नीने योसेफाला मोहात पाडले आणि फसवले. आता आपण काय होते ते पाहूया. 7वं वचन. यानंतर असे झाले की योसेफाच्या धनाची पत्नी त्याचवर नजर ठेवून त्यास म्हणाली, मजपाशी नीज. पोटिफरने त्याच्या घराचा संपूर्ण कारभार त्याला दिला होता आणि योसेफाकडे सर्व काही होते. योसेफ कामात असताना पोटिफरची बायको देखील कामात व्यस्त होती. ती कट करण्यात, रचण्यात व्यस्त होती. योसेफ हा एक देखणा तरुण होता. कदाचित पोटिफर म्हातारा होता, कारण त्या काळात वयस्कर माणसाला तरुण पत्नी असणे ही सामान्यतः प्रथा होती. ती योसेफाला पाहते आणि ती त्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न करते. पुढे आपण जाऊया. 8वं आणि 9वं वचन. पण तो राजी झाला नाही. तो आपल्या धनाच्या पत्नीस म्हणाला, हे पहा, घरात माझ्या ताब्यात काय आहे याचे माझ्या धनास भान सुद्धा नाही. आपले सर्व काही त्याने माझ्या हाती दिले आहे. या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत आणि तुम्ही त्याची पत्नी केवळ म्हणून तुमच्याखेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही. असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू? आता तुम्हाला लक्षात आले आहे का की हा तरुण या सर्व गोष्टींमध्ये देवाची सेवा करत आहे म्हणून? जेव्हा तो मिसरला गेला तेव्हा तो देश बाबिलोन इतकाच मूर्तीपूजेने भरलेला होता. अशा त्या देशात योसेफाने जिवंत आणि खऱ्या देवाची साक्ष आणि उच्च नैतिक दर्जा राखला. जेव्हा या महिलेने त्याला मोहात पाडले तेव्हा तो म्हणाला, माझ्या धनाने तुझ्याशिवाय सर्व काही माझ्या हाती दिले आहे. तू त्याची पत्नी आहेस. या ठिकाणी आम्हाला लग्नाबद्दल योसेफाचा किती उच्च दृष्टिकोन होता ते समजते. तुम्ही पहा, देवाने सर्व मानवजातीला लग्न दिले आहे. जेव्हा एखादी व्यक्ती लग्नाच्या शपथेचा तिरस्कार करू लागते तेव्हा प्रियानो, तो देवाचा तिरस्कार करू लागतो. जो माणूस लग्नाच्या शपथेचा भंग करतो तो सामान्यतः देवाला दिलेली कोणतीही शपथ मोडतो. ज्याला अविश्वासामुळे घटस्फोट मिळतो तो सहसा देवापासून जितका दूर जाऊ शकतो तितका दूर जातो. हे असे घडताना आम्हाला वारंवार दिसते. येथे योसेफ देवाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा दृष्टिकोन किती उच्च आहे. तरीही जिवंत आणि खऱ्या देवाची सेवा करण्याचा प्रयत्न केल्याने काय घडणार आहे ते आता आपण पाहूया. 10वं वचन. तरी ती रोज रोज योसेफाशी बोलत असताही तिच्यापाशी निजावयास किंवा तिच्याजवळ असावयास तो तिचे ऐकेना. फारोचा अधिकारी म्हणून हा माणूस पोटिफर घरापासून खूप दूर असेल. कदाचित तो घरापासून खूप दूर होता. या महिलेने योसेफाला फक्त एकदाच मोहात पाडले नाही, तर पुन्हा आणि पुन्हा. तो त्याच्यासाठी सतत मोह होता. तरीही हा तरुण चुकला नाही. तुम्ही कल्पना करू शकता की तिच्या मनात योसेफाविरुद्ध एक उकळत्या रागाची लाट येऊ लागली आहे. एका प्राचीन म्हणीमध्ये असे म्हटले आहे, नरकात तिरस्कारित स्त्रीसारखा राग नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, ती योसेफावर सूड घेणार आहे. पुढे आपण जाऊया. 11 ते 14 ही वचनं आपण वाचू. एके दिवशी असे झाले की तो आपले काही कामकाज करावयास घरात गेला. त्यावेळी घरातल्या माणसांपैकी कोणीही मनुष्य तेथे घरात नव्हता. तेव्हा तिने त्याचे वस्त्र धरून म्हटले, मजपाशी नीज. पण तो आपले वस्त्र तिच्या हाती सोडून बाहेर पळून गेला. ते वस्त्र आपल्या हाती सोडून तो बाहेर पळाला असे तिने पाहिले. तेव्हा तिने घरातल्या माणसांना बोलावून सांगितले, पहा, आमची अब्रू घेण्यासाठी त्यांनी हा इब्री मनुष्य घरात आणला आहे. तो मजपाशी निजण्याच्या हेतूने माझ्याजवळ आला तेव्हा मी मोठ्याने ओरडले. पोटिफर आणि त्याच्या पत्नीमध्ये काही चांगले नव्हते. ती त्याच्याबद्दल इतक्या वाईट आणि अपमानास्पद पद्धतीने कसे बोलते ती पहा. ती म्हणते की त्याने आमची अब्रू घेण्यासाठी एका इब्री माणसाला आणले. दुसऱ्या शब्दात
पत्नी कदाचित यापूर्वीही या कृत्यासाठी दोषी होती. ज्या माणसाबद्दल मला सर्वात जास्त वाईट वाटते तो पोटिफर आहे. जर कोणी येथे भोळा किंवा मूर्ख असेल तर तोच आहे. कदाचित त्याला सुरुवातीपासून काहीतरी संशय आला असेल. आता त्याची पत्नी मात्र तिच्या चुका झाकण्याचा प्रयत्नात आहे. वाचूया आपण 15 ते 16 ही वचनं. मी मोठ्याने ओरडले हे पाहून तो आपले वस्त्र मज जवळ टाकून बाहेर पळून गेला. त्याचा धनी घरी येईपर्यंत तिने ते वस्त्र आपल्याजवळ राखून ठेविले. तर पहा, हा किशोर वयातील मुलगा योसेफ मिसरमध्ये एकटाच आहे आणि त्याला सर्वात भयानक पद्धतीने फसवले जात आहे. ती योसेफावर हा आरोप इतर पुरुषांसमोर आणते. तिचा नवरा घराबाहेर होता म्हणून तो आल्यावर त्याला सांगण्यासाठी तिने ही सर्व कहाणी रचली आहे. जाऊया आपण पुढं 17 ते 19 वचने. तो आल्यावर तिने त्याला असे सांगितले की जो इब्री दास आपण आपल्या घरात आणला आहे तो माझी अब्रू घेण्यास मजकडे आला होता. मी मोठ्याने ओरडले तेव्हा तो आपले वस्त्र माझ्याजवळ टाकून बाहेर पळून गेला. आपल्या गुलामाने माझ्याशी असे वर्तन केले. हे आपल्या बायकोचे बोलणे जेव्हा त्याच्या धन्याने ऐकले तेव्हा त्याचा राग भडकला. वरवर पाहता असे दिसते की पोटिफर तिच्या कथेवर विश्वास ठेवतो. किमान त्या क्षणी त्याला राग आला. तो फारोच्या सैन्यात एक अधिकारी होता आणि तो एक जबाबदार, एक हुशार माणूस असावा. पण तो निश्चितच एक मूर्ख नवरा होता. माझी वैयक्तिक भावना अशी आहे की त्याने त्याची पत्नी चांगले ओळखलेली होती आणि योसेफला तुरुंगात टाकणे आणि संपूर्ण प्रकरण विसरून जाणे हाच योग्य मार्ग असल्याचे त्याला वाटले. मला त्याच्याबद्दल वाईट वाटते कारण त्याने या महिलेशी लग्न केले आहे. माझे मत आहे की तिने यापूर्वी अनेक वेळा विश्वासघात केला असावा आणि योसेफ तिच्या विजयांच्या मालिकेतील आणखी एक होता. फक्त ते योसेफ बरोबर चालले नाही म्हणून तिने त्याला फसवले. आता आपण आपल्या शेवटच्या विषयाकडे वळणार आहोत. विषय आहे योसेफाला तुरुंगात टाकण्यात येते. वाचूया आपण वचन 20 वचन, उत्पत्ती अध्याय 39 वचन 20. योसेफाच्या धन्याने त्याला धरिले आणि राजाचे बंदिवान होते त्या बंदीशाळेत त्यास टाकिले. तो त्या बंदीशाळेत राहिला. या मुलाचे दुर्दैव नक्कीच आहे, नाही का? घरी तो त्याच्या वडिलांचा आवडता होता. त्याने रंगीबेरंगी अंगरखा घातला होता. त्याला पुढची गोष्ट कळली की त्याच्या भावांनी तो अंगरखा काढून एका खड्ड्यात टाकला होता. तो काही व्यापाऱ्यांशी भांडताना ऐकतो आणि नंतर त्याला मिसरला विकले जाते. तो फक्त 17 वर्षांचा होता आणि मला असे वाटते की खाली जाताना आणि तेथे पोहोचल्यानंतर त्याने अनेक रात्री अश्रूंनी उशी ओली करण्यात घालवले असतील. त्याला नक्कीच घरची आठवण येत होती. आता तो या नवीन पदावर बसत आहे. तो एक सक्षम आणि देखणा तरुण असल्याने उच्च पदावर पोहोचला आहे. मग पोटिफरची पत्नी त्याला पाप करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करते. त्याचा उच्च नैतिक दर्जा त्याला नमते घेण्यापासून रोखतो. परिणामी ती त्याला फसवते. या बिचारा मुलाला संधी मिळत नाही. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की जरी योसेफाला त्याच्या पदावर उच्च स्थान देण्यात आले असले तरी तो अजूनही गुलाम आहे. पोटिफरची पत्नी सीझरच्या पत्नीसारखी असेल. तिच्याबद्दल काहीही बोलण्याची हिंमत कोणी करणार नाही. अर्थातच तिचे म्हणणे मान्य केले जाईल. बिचारा योसेफ, त्याला तोंड देखील उघडता आले नाही. तो कोणताही बचाव करण्यापूर्वीच त्याला दोषी घोषित केले जाते. त्याला लगेचच तुरुंगात, फारोच्या कैद्यांना जिथे ठेवण्यात आले होते त्या तुरुंगात बंदी केले जाते. पुढे जाऊया आपण 21 ते 23 ही वचनं आपण वाचूया. तथापि परमेश्वर योसेफाबरोबर असून त्याने त्याचवर दया केली आणि त्या बंदीशाळेच्या अधिकाऱ्याची त्याचवर कृपादृष्टी होईल असे केले. बंदीशाळेच्या अधिकाऱ्याने त्या बंदीखान्यात असलेले सर्व बंदीवान योसेफाच्या स्वाधीन केले आणि तेथे जे काही ते करीत ते करून घेणारा तो असे. त्याच्या स्वाधीन जे काही होते त्याकडे बंदीशाळेचा अधिकारी पाहत नसे, कारण परमेश्वर योसेफाबरोबर होता आणि जे काही तो हाती घेई ते परमेश्वर यशस्वी करी. या तरुणाच्या आयुष्यात देवाचा हात स्पष्ट आहे.
परंतु त्याच्या विरुद्ध त्याच्यासोबत घडणाऱ्या भयानक गोष्टी आहेत. आता तो स्वतः तुरुंगात आहे. सामान्य व्यक्तीसाठी ते किती निराशाजनक ठरले असते. पण विलक्षण गोष्ट अशी आहे की परमेश्वर योसेफाबरोबर आहे. जरी तो इतर कुलपितांसारखा त्याला दिसत नसला तरी तो त्याच्यावर दया दाखवतो. प्रथम तो तुरुंगाच्या पहारे करायला, त्याच्यावर प्रीती करायला आणि त्याच्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडतो. जरी योसेफ हा नैसर्गिकरित्या एक अतिशय आकर्षक तरुण आहे आणि त्याच्यात प्रचंड क्षमता आहे, तरीही लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर देव त्याच्यासोबत नसता तर हे सर्व निष्फळ ठरले असते. देव त्याच्यासोबत आहे आणि तो त्याचे नेतृत्व करत आहे. हे सर्व अनुभव या तरुणाच्या जीवनातील एका उद्देशाच्या पूर्ततेकडे वाटचाल करत आहेत. योसेफाने हे ओळखले आणि त्यामुळे त्याला एक उत्साह, आशावादाची वृत्ती मिळाली. परिस्थिती त्याला निराश करू शकली नाही. तो परिस्थितीवर मात करीत जगला. माझा एक मित्र आहे जो मला सांगतो की माझी समस्या अशी आहे की परिस्थितीने माझ्यावर मात केली आहे. मला वाटते की आपल्यापैकी बरेच जण असेच जगतात. पण योसेफ त्याच्या परिस्थितीवर मात करीत जगणारा होता. परमेश्वर त्याच्यासोबत होता. त्याने त्याच्या जीवनात देवाचा हात ओळखला आणि म्हणून तो निराश झाला नाही. निराशा ही सैतानाकडे असलेल्या सर्वोत्तम शस्त्रांपैकी एक आहे. निराशा आणि केवळ निराशा. या तरुणाने त्याच्या सर्व परिस्थितींवर मात केली असे आम्हाला दिसतंय. तो आपल्याला इब्री लोकांमधील उतार्याची आठवण करून देतो. इब्री लोकांचं पत्र 12वा अध्याय 11वा वचन, या वचनानुसार कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते. तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते. निश्चितच प्रभूची शिक्षा या तरुणाच्या जीवनात नीतिमत्तेचे शांतीदायक फळ देणार आहे. योसेफाची कहाणी उघड करते की प्रत्येक माणसाला त्याची किंमत नसते. सैतान म्हणतो की तो असे करतो, परंतु असे अनेक लोक आहेत ज्यांना सैतान खरेदी करू शकला नाही. योसेफ यापैकी एक होता. इयोब दुसरा होता आणि प्रेषित पौल आणखी एक होता. सैतान मानवजाती तिरस्कार करतो, पण हे आणि असे अनेक लोक आहेत ज्यांना सैतान खरेदी करू शकला नाही. योसेफ तुरुंगात असावा ही देवाची इच्छा आहे का? बरं प्रियांनो, तो तिथे असणे जवळजवळ आवश्यक आहे. आपण पुढील प्रकरणात ते पाहू. अध्याय 37 मध्ये आपण योसेफ आणि प्रभू येशू यांच्यामध्ये तुलना आपण पाहत आहोत. आता आपण कथेत पुढे आलो आहोत. चला आणखी काही तुलना करण्यासाठी आपण थांबूया. पहिली तुलना, योसेफाला त्याच्या भावांकडे पाठवण्यात आले. प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या भावांकडे, इस्रायल घराण्याच्या हरवलेल्या मेंढरांकडे पाठवण्यात आले. 2. योसेफाचा त्याच्या भावांनी विनाकारण द्वेष केला आणि प्रभू येशू स्वतःबद्दल असे म्हणतो, त्यांनी विनाकारण माझा द्वेष केला. तिसरा मुद्दा, योसेफाला त्याच्या स्वतःच्या भावांनी विकले आणि प्रभू येशूला त्याच्या स्वतःच्या भावांपैकी एकाने विकले. चौथा मुद्दा, योसेफाला 20 चांदीच्या नाण्यांना विकण्यात आले. प्रभू येशूला 30 चांदीच्या नाण्यांना विकण्यात आले. पाचवा मुद्दा, भावांनी योसेफाला मारण्याचा कट रचला. भावांनी प्रभू येशूला मारण्याचा कट रचला. तो स्वतःच्या लोकांकडे आला, पण त्याच्या स्वतःच्या लोकांनी त्याला स्वीकारले नाही. सहावा मुद्दा, योसेफाला खड्ड्यात टाकण्यात आले. ते ठिकाण त्याच्यासाठी मृत्यूचे ठिकाण होते. प्रभू येशूला वधस्तंभावर खिळण्यात आले. सातवा मुद्दा, योसेफाला त्या खड्ड्यातून उठवण्यात आले. प्रभू येशू 3ऱ्या दिवशी मेलेल्यांमधून उठवण्यात आला. आठवा मुद्दा, योसेफाने त्याच्या वडिलांची आज्ञा पाळली. प्रभू येशूने त्याच्या पित्याची आज्ञा पाळली, जेणेकरून तो म्हणू शकेल की तो नेहमीच त्याच्या पित्याला आवडणाऱ्या गोष्टी करतो. 9वा मुद्दा, योसेफाच्या वडिलांनी
त्याला त्याच्या भावांना शोधण्यासाठी पाठवले होते. आपल्याला सांगितले जाते की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या भावांना शोधण्यासाठी येथे आला, तेव्हा तो त्याच्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आला होता. 10वा मुद्दा, योसेफाची त्याच्या भावांनी थट्टा केली. जेव्हा त्यांनी त्याला येताना पाहिले तेव्हा ते म्हणाले, पहा, हा स्वप्न पाहणारा येत आहे. प्रभू येशूची त्याच्या भावांनी थट्टा केली. जेव्हा तो वधस्तंभावर होता तेव्हा ते म्हणाले, जर तो ख्रिस्त असेल तर त्याला आता वधस्तंभावरून खाली येऊ द्या. 11वा मुद्दा, भावांनी योसेफाला स्वीकारण्यास नकार दिला आणि प्रभू येशूचे भाऊ यहुदी त्याला स्वीकारण्यास नकार दिला. 12वा मुद्दा, त्यांनी योसेफाला मारण्याचा कट रचला आणि आपल्याला सांगितले जाते की त्यांनी प्रभू येशूच्या मृत्यूचा कट रचला. 13वा मुद्दा, रक्ताने भिजलेला योसेफाचा झगा त्याच्या वडिलांना परत करण्यात आला. त्यांनी प्रभू येशूचा झगा घेतला आणि त्यासाठी चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. 14वा मुद्दा, योसेफाला मिसरमध्ये विकल्यानंतर तो अनेक वर्ष अदृश्य झाला. ख्रिस्त स्वर्गात गेला. त्याने त्याच्या शिष्यांना सांगितले की त्याच्या परत येईपर्यंत त्याला पुन्हा पाहता येणार नाही. 15वा मुद्दा, योसेफाला जगाने, देहाने आणि सैतानाने मोहात पाडले आणि त्याने प्रतिकार केला. प्रभू येशू ख्रिस्ताला जगाने, देहाने आणि सैतानाने मोहात पाडले आणि त्याने विजय मिळवला. 16वा मुद्दा, या काळात योसेफ भौतिक अर्थाने जगाचा तारणहार बनला. त्याने त्यांना उपासमारीपासून वाचवले. प्रत्येक अर्थाने प्रभू येशू ख्रिस्त संपूर्ण जगाचा तारणहार आहे. 17वा मुद्दा, योसेफाचा द्वेष त्याचे भाऊ करत होते आणि त्यांनी त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन केले. तो स्वतःचा बचाव करू शकला नाही आणि त्याच्यावर आरोप लावण्यात आले. प्रभू येशूला त्याच्या स्वतःच्या लोकांनी धार्मिक शासकांच्या स्वाधीन केले आणि त्यांनी त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन केले. तो निर्दोष होता. 18वा मुद्दा, प्रभू येशूवर लावण्यात आलेल्या आरोपावर पिलाताचा विश्वास नव्हता. त्याला तो निर्दोष आढळला तरीही त्याने त्याला फटके मारले आणि पोटिफरला कदाचित माहीत होते की तो निर्दोष आहे, तरी योसेफाला दुःख सहन करावे लागले. पिलाताला कैसराच्या समोर उभे राहावे लागले. तसेच पोटिफरला फारोसमोर उभे राहावे लागले. 19वा मुद्दा, योसेफाला तुरुंगाधिकाऱ्याची पसंती मिळाली आणि येशूच्या बाबतीत रोमन शताधिपतीने त्याच्याबद्दल म्हटले, खरोखर हा देवाचा पुत्र होता. 20वा मुद्दा, योसेफाला अपराध्यांमध्ये गणण्यात आले. तो प्यालेबरदारासाठी आशीर्वाद होता आणि तो आचार्यासाठी न्याय होता. प्रभू येशूला 2 चोरांच्या मध्ये वधस्तंभावर खेळण्यात आले. एकाचा न्याय झाला आणि दुसऱ्याला आशीर्वाद मिळाला. पुढील अध्यायात आपण हे पाहू की यावेळी योसेफ तुरुंगात असणे ही देवाची इच्छा का होती. आपण येथे थांबू आणि विचार करूया की काय आम्ही देवाची इच्छा ओळखली आहे. काय आम्ही आमच्या कृतीने त्याला संतोष देतो. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो प्रभूजी, तू आमच्या बरोबर आहेस. तू आम्हाला कधी सोडत नाहीस. तू आम्हाला कधी टाकत देखील नाहीस. आमचं जीवन तुझ्यामुळे समृद्ध आहे, आशीर्वादित बनलेलं आहे. होय प्रभूजी, तू आमच्याबरोबर आहेस आणि म्हणूनच प्रभूजी आमच्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक क्षण हा आशीर्वादित बनत चाललेला आहे. होय प्रभूजी, आम्ही अनेक लोकांच्या दृष्टिकोनातून तिरस्कृत असे आहोत, परंतु बापा तू आमची काळजी घेणारा देव आहेस. प्रभूजी, आम्ही अनेक वेळा फसविले जातो, परंतु बापा तू आम्हाला संरक्षण देतोस, तू आम्हाला सहाय्य करतोस. होय प्रभूजी, या सर्व गोष्टी तू आज आमच्या समोर ठेवल्यास आणि विशेष करून प्रभूजी जी तुलना योसेफ आणि येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला पाहायला मिळाली त्याच्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रभूजी, आम्हा प्रत्येकाचा तू ताबा घे आणि आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो.
प्रियांनो, आजच्या संदेशातून आपण शिकलो की परिस्थिती कशीही असो, देवाशी विश्वासू राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योसेफाने प्रलोभनाचा सामना करताना देवाला प्रथम स्थान दिले आणि पापांपासून दूर राहिला. जरी त्याला अन्यायाने शिक्षा झाली तरी देव त्याच्यासोबत होता आणि त्याला आशीर्वाद देत राहिला. या भागातून आपण एक मोठा धडा शिकतो. प्रामाणिकपणा, पवित्रता, देवावर विश्वास ठेवणे यामुळे आपण कठीण परिस्थितीतही उभे राहू शकतो. देव आपल्याला कधीच सोडत नाही आणि तो आपल्या प्रत्येक परिस्थितीत आपल्याबरोबर असतो. पुढील भागात आपण पाहू की योसेफाच्या तुरुंगातील जीवनात देव कसा कार्य करतो आणि त्याला पुढे कसा उंचावतो. तोपर्यंत देवाच्या आशीर्वादात राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए. तामार ही यहुदाची सून होती. आजचा प्रश्न, इश्माएली लोकांकडून योसेफास कोणी विकत घेतले? ए. फारोने, बी. पोटिफरच्या बायकोने, सी. पोटिफरने, डी. मिसरच्या राणीने. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय?